मित्रांनो, स्वागत आहे आपलं इंटरेस्टिंग टॉपिक्स या चॅनलमध्ये। आज आपण राम मंदिर आणि या राम मंदिराच्या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राम जन्मभूमी येथे नवीन राम मंदिर होत आहे आणि रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा इथे होणार आहे। मित्रांनो, याचा मुहूर्त जो आहे तो पौष शुक्ल द्वादशीला म्हणजे विक्रम संवत 2080 म्हणजेच 22 जानेवारी 2024 या दिवशी दुपारी 12:29:08 हा मुहूर्त ठरलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थिती ही अनेकांची लाभणार आहे। यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत तसेच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत। तसेच देशभरातील वेगवेगळ्या संप्रदायाचे 4000 आचार्य, धर्माचार्य, साधू संत हेही इथे उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांच्या माध्यमातून देशभरामध्ये होणार आहे। हा कार्यक्रम आपण सर्वांनी बघावा। तसेच अनेक राम मंदिरात हा कार्यक्रम व्हावा, कारण अयोध्येला पोहोचू शकणार नाही अशा सर्वांनी आपल्या अवतीभोवतीच्या राम मंदिरामध्ये किंवा इतर मंदिरामध्ये एकत्र जमावे आणि जिथे लोक मोठ्या संख्येने जमणार आहेत तिथे पडद्याची सुद्धा किंवा टीव्हीची सुद्धा सोय करण्यात यावी। ज्यावेळेस अयोध्येत आरती होईल तेव्हा आपण सर्वांनी येथे आरती करायची आहे, त्यानंतर प्रसादही वाटायचा आहे। अशा पद्धतीच्या सूचना आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत। मित्रांनो, या दिवशी प्रत्येकाने जय श्रीराम, जय जय राम, जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र 108 वेळा म्हणावा। त्या मंदिराच्या परंपरेप्रमाणे अन्य देवतांची सुद्धा इथे उपासना करावी। रात्री प्रत्येकाने आदरणीय मोदींनी सुद्धा आपल्याला आवाहन केलेलं आहे। मैं पूरे देश के 140 करोड़ देशवासियों को अयोध्या की इस पवित्र भूमि से प्रार्थना कर रहा हूं। अयोध्या की प्रभु राम की नगरी से प्रार्थना कर रहा हूं। मैं 140 करोड़ देशवासियों को हाथ जोड़ करके प्रार्थना कर रहा हूं कि आप 22 जनवरी को जब अयोध्या में प्रभु राम विराजमान हो, अपने घरों में भी श्री राम ज्योति जलाएं, दीपावली मनाएं। 22 जनवरी की शाम पूरे हिंदुस्तान में जगमग जगमग होनी चाहिए। रात्री प्रत्येकाने किमान 5 दिवे लावावेत, कारण रावण वधानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या निमित्ताने अयोध्या येथे दिवाळी साजरी करण्यात आली, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। पण 500 वर्षाच्या संघर्षानंतर रामलला हे राम मंदिरात विराजमान होणार आहेत। यामुळे ही सुद्धा एक प्रकारची दिवाळीच आहे। त्यामुळे नरेंद्र मोदींजींनी सुद्धा आपल्याला प्रत्येकाला दीपावली साजरी करण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे। राम मंदिराच्या संदर्भात या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। भारतामध्ये हा कार्यक्रम किमान 5 लाख मंदिरामध्ये होणार आहे आणि स्थानिक पातळीवर
आपण सर्वांनी हा कार्यक्रम करावायचा आहे। तसेच अक्षता व पत्रक आपल्यापर्यंत येत आहेत आणि ही अक्षता आपण राम मंदिरामध्ये आपण अर्पण करायची आहे किंवा आपल्या मंदिरामध्ये ठेवायची आहे। मित्रांनो, या राम मंदिराचे वैशिष्ट्य काय आहेत? 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा होणार आहे श्रीरामाची। तर या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे, हे मंदिर कसं असणार आहे? मित्रांनो, 380 बाय 240 फूट बाय 161 फूट हा मंदिराचा एरिया असणार आहे। या मंदिराला 3 मजले असणार आहेत। सध्या फक्त तळमजला तयार आहे। तेथे गर्भगृहात रामलल्लाची म्हणजेच रामाचे बालस्वरूप यांची स्थापना होणार आहे, यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि 2025 पर्यंत कलश स्थापना होण्याची संभावना तिथे आहे। यापूर्वी सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेमध्ये सुद्धा प्रथम गर्भगृहात मूर्ती स्थापन केली गेली आणि त्यानंतर पूर्ण मंदिर पूर्ण झाले। तळमजल्यावर श्रीरामाचे बालस्वरूप असल्याने तेथे एकटे श्रीराम असतील, त्यांच्याबरोबर सीता आणि लक्ष्मण हे नसतील। G+1 म्हणजे पहिल्या मजल्यावर राम दरबार असणार आहे, ज्यामध्ये श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे असणार आहेत। G+2 म्हणजे दुसऱ्या मजल्यावर हे मंदिराचे स्वरूप आहे, तिथे कोणतीही मूर्ती असणार नाही। तिथे हा मजला मंदिराची स्थिरता यासाठी हा आहे। गर्भगृहामध्ये काय असणार आहे? या बांधकामात संपूर्ण भारत देशाचा सहभाग आहे। सर्वांनी या श्रीराम मंदिरासाठी देणगी देण्यात आलेली आहे, सर्वांनी आपण दिलेली आहे। या मंदिराच्या पायातील काळा ग्रॅनाइट जो आहे तो कर्नाटकामधून आलेला आहे। गर्भगृहातील जमीन पांढऱ्या संगमरवराची आहे, जी राजस्थानमधून आहे। प्रत्यक्ष मंदिर हे गुलाबी ग्रॅनाइटचं आहे, हे सुद्धा राजस्थानमधून आलेलं आहे। मित्रांनो, मंदिर हे वास्तुशिल्पी सोमपुरा यांची रचना आहे, यांनी याचं डिझाईन केलेलं आहे, ते गुजरातचे आहेत। या मंदिराला 44 दरवाजे आहेत। त्याचे सागवान विदर्भातील बल्लारशाह येथील आहे आणि या मंदिरासाठी लागणारे कारागीर हे ओरिसा, राजस्थान व अन्य प्रांतातून आलेले आहेत। मंदिराची शिल्पशैली हे नागर पद्धतीचे आहे आणि मंदिरात 5 प्रकारचे मंडप असणार आहेत। नृत्य मंडप, रंग मंडप, प्रार्थना मंडप, सभा मंडप आणि कीर्तन मंडप। प्रत्येक मंडपावर एक शिखर असणार आहे। मंदिरात 30 ते 32 पायऱ्या आहेत। या पायऱ्या आपल्याला वर चढून जाव्या लागणार आहेत। त्याचप्रमाणे लिफ्टची सुद्धा इथं व्यवस्था आणि व्हीलचेअरची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। मित्रांनो, मंदिराचे इतर वैशिष्ट्ये काय आहेत? मित्रांनो, मंदिराचे खोदकाम करत असताना मंदिराच्या खाली अजून एक मंदिर सापडले, जे 6व्या किंवा 7व्या शतकातील स्कंदगुप्ताने बनवलेले आहे। त्या खाली अजून एक मंदिर सापडले, जे 2000 वर्षापूर्वीचे आहे, ते विक्रमादित्यने बनवलेले आहे। सध्याचे मंदिर अशा पद्धतीने बनवलेले आहे जे जवळपास 1000 वर्ष टिकेल। जे शेवटचे मंदिर होते ते मुस्लिम आक्रमणात तोडले गेलेले आहे। या आधीचे मंदिरे शरयू नदीच्या अंतप्रवाहाने क्षतिग्रस्त झालेले होते आणि आजच्या मंदिराजवळ ही वाळू आहे। म्हणजे या मंदिराजवळ सुद्धा आज पण तिथे वाळू आहे, पण जमिनीचा जवळपास 40 फुटापर्यंत भिंत बांधलेली आहे, जी 40 फूट खोल आहे आणि 40 फूट रुंद आहे आणि ही भिंत पाण्याच्या प्रवाहापासून मंदिराचं संरक्षण करेल। या भिंतीचे आयुष्य जवळपास 100 ते 150 वर्ष असू शकते। कदाचित आपल्याला पुन्हा एकदा ही भिंत बांधावी लागेल, संरक्षक भिंत, जी जमिनीमध्ये 40 फूट आहे आणि 40 फूट रुंद असलेली ही संरक्षक भिंत।
हे मंदिर भूकंप विरोधी पद्धतीने बनवले गेलेले आहे. मंदिरात सिमेंट व पोलादाचा वापर बिलकुल करण्यात आलेला नाही, कारण याच्यामुळे मंदिराचं जे आयुष्य आहे हे लिमिटेड बनू शकतं, कारण याला एक मुदत आहे. या उलट या मंदिराची जडणघडण ही दगडामध्ये करण्यात आलेले अनेक दगड एकमेकांमध्ये गुंतवून याची बांधणी करण्यात आलेली आहे. आणि जिथे जिथे धातूचा वापर करण्यात आलेला आहे तिथे फक्त तांबे या धातूचा म्हणजेच कॉपरचा वापर करण्यात आलेला आहे, जेणेकरून कसलाही गंज तिथे चढणार नाही. मंदिराच्या खाली रेती आहे, त्यामुळे तेथे कृत्रिम जमीन उभी केलेली आहे. 300 बाय 400 फूट आणि 45 फूट खोली असलेली ही कृत्रिम जमीन तयार करण्यात आलेली आहे. या मंदिराच्या इंजिनियर्समध्ये आणि या तज्ञ लोकांमध्ये चेन्नई, मुंबई, गुवाहाटी, कानपूर येथून IIT मधील तज्ञ सुद्धा काम करत आहेत. मित्रांनो, या मंदिराचं एक उत्कृष्ट वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला माहिती आहे राम जन्म हा शुद्ध नवमीला अभिजित मुहूर्तावर दुपारी 12 वाजता झाला. या मंदिरात अशी स्थापत्यकला वापरण्यात आलेली आहे की केवळ रामनवमीच्या दिवशीच दुपारी 12 वाजता सूर्यकिरण रामाच्या चेहऱ्यावर पडतील. दरवर्षी रामनवमी ही वेगवेगळ्या तारखेला येते, पण या पद्धतीने हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे की रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरण हे रामलल्लाच्या चेहऱ्यावर पडतील. मित्रांनो, सूर्यभ्रमणाची शेकडो वर्षाची गणिते मांडून हे मंदिर उभं करण्यात आलेलं आहे, जे खूप कठीण काम आहे याची आपण कल्पना करू शकतो. मंदिरासाठी सुंदर कोरीव काम करण्यात आलेले आहे. मंदिरात इतर देवतांची पण मंदिरं असणार आहे, ज्यामध्ये सूर्याचं, शंकराचं, गणपतीचं, हनुमंताचं, अन्नपूर्णा देवीचे ही मंदिरं तिथं असतील. मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ ऋषी, विश्वामित्र ऋषी, अगस्त्य ऋषी, निषाद राय, माता शबरी, अहिल्यादेवी यांची सुद्धा मंदिरं असणार आहेत या मंदिराच्या परिसरात. तसेच मंदिरामध्ये जटायू राजाची प्रतिमा सुद्धा असणार आहे. आधीच असलेल्या शिव मंदिराचा सुद्धा पुनरुद्धार करण्यात येणार आहे. अशा प्रकारचं हे मंदिर असणार आहे. अशा प्रकारची ही नवीन मंदिर हे असणार आहे आणि अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थितरित्या तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर उभं होत आहे. मित्रांनो, या मंदिराच्या उभारणीमुळे अर्थव्यवस्थेला आणि अयोध्येमध्ये असलेल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बळकटी मिळणार आहे, कारण काशी विश्वनाथ कॉरिडॉर केल्यानंतर रोज जवळपास 1 लाख लोक तिथे भेट देत आहेत. तसेच अयोध्येमध्ये सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल तिथे होण्याची संभावना आहे, कारण अयोध्येमध्ये जैन, बौद्ध, शीख धर्मांचेही तीर्थक्षेत्र आहे असं मानलं जातं. हजारो एकर जमीन ताब्यात घेण्यात येत आहे आणि मेगा प्लॅन तिथे बनवण्यात येणार आहे. आणि या अर्थाने अयोध्या हे एक आध्यात्मिक केंद्र बनत आहे आणि या पद्धतीने अयोध्येमध्ये राम मंदिर नव्हे तर हे एक राष्ट्र मंदिर उभं होत आहे. तर मित्रांनो, हा होता राम मंदिराच्या संदर्भातील व्हिडिओ की राम मंदिर कशा पद्धतीचं आहे, याची काय वैशिष्ट्ये आहेत. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण शेअर करा, लाईक करा आणि इंटरेस्टिंग टॉपिक्स हे माझं चॅनल आहे, याला आपण सबस्क्राईब सुद्धा करू शकता. धन्यवाद.